मस्साजोग के सरपंच संतोष देशमुख के अपहरण के बाद की गई निर्गुण हत्या पर महाराष्ट्र में मचे बवाल के बाद आज वाशी स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर शिवसेना महिला जिला प्रमुख सरोज पाटिल के नेतृत्व में शिवसेना ने उग्र आंदोलन कर हत्या के आरोपी वाल्मीकि कराड़ और अन्य सह आरोपियों को फांसी देने की मांग की। इस दौरान सरोज पाटिल सहित सभी पदाधिकारियों ने इस क्रूरता के खिलाफ हाथों में बैनर लिए जमकर नारेबाजी भी की। इस दौरान सरोज पाटिल ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए आरोपियों का निषेध किया। बघा, बीड येथील मस्साजोगचे दिवंगत सरपंच होते संतोष देशमुखजी, आज त्यांची इतक्या क्रूरतेने हत्या करण्यात आलेली आहे। आपण बघतो की साऱ्या महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटलेले आहे आणि नवी मुंबईकर का मागे राहणार त्याच्यानंतर। आम्ही नवी मुंबई सगळे शिवसेनेच्या वतीने आमची सर्व महिला आघाडी, त्याचप्रमाणे आमचे उपनेते विजयजी चौगुले साहेब, जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर, मी जिल्हा प्रमुख सरोज पाटील, शीतल कचरे, सुरेखा गव्हाणे आणि आमच्या असंख्य अशा महिला पदाधिकारी शिवसैनिक सगळ्यांनी मिळून आज हा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे एक छोटंसं आंदोलन घेतलेलं आहे। तुम्ही बघता पूर्ण राज्यामध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत। आज असे क्रूरपणे संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आलेली आहे ती मानवतेला काळीमा फासण्यात आलेली आहे। तुम्ही बघितलं, अगदी त्यांची हत्या करण्यात आली, त्यांच्यावर वेगवेगळे अत्याचार करण्यात आले आणि ही गोष्ट कुठेतरी मनाला खटकते। आम्हाला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे। या वाल्मिक कराडची सखोल चौकशी तर होतच आहे, परंतु त्याच्याबरोबरचे जे साथीदार आहेत त्यांनाही कुठेतरी कायद्याच्या अखत्यारीत राहून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, हीच आमची इथे घोषणा आहे। आणि आमची शासनालाही विनंती आहे की जो कोणी याच्यामध्ये आरोपी आहे त्याला त्वरित त्याच्यावर कारवाई करून त्याला शिक्षा करावी। आणि त्या निमित्ताने आज आम्ही नवी मुंबईमध्ये निषेध आणि आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। इस दौरान जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, शीतल कचरे, उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल, एडवोकेट रेवेंद्र पाटिल एवं कई पदाधिकारी भी मौजूद थे। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।